उमरगवंडी प्रभाग क्रमांक 16 मध्ये घरोघरी प्रचार। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे अधिकृत उमेदवार उमर उस्मान गवंडी यांचे चिन्ह आहे मशाल यांनी आज आपल्या प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केला। यामध्ये बहुसंख्य कार्यकर्ते जमा होते, तसेच त्यांना मतदारांचा पाठिंबा व आशीर्वाद मिळत आहे। उमर गवंडी यांनी सांगितले की मी आज या प्रभागात बरीच विकास कामे केली आहेत आणि त्या विकास कामाच्या जोरावर मी या प्रभागातून निवडून येईल असे सांगितले। क्रमांक 16 मधून तुम्ही उद्धव ठाकरे या गटातून उमेदवारी भरलेले आहेत। काही कालावधीमध्ये तुम्हाला वरनं प्रेशर येत होते माघारी घ्या, आणि आज तुम्ही उमेदवारांची प्रचार चालू आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय आणि या मतदारमध्ये तुमचा रिस्पॉन्स काय मिळत आहे? मी उमर गवंडी प्रभाग क्रमांक 16च्या ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवत आहे। तर मी प्रत्येक डोर टू डोर जाऊन लोकांना माझं काम हे सांगत आणि लोकांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे। ते कुठलाही असू दे, सर्वसामान्य असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, आज आवर्जून ती लोक माझ्या पाठीवर आहेत, माझ्या पाठीवर थाप देत आहेत आणि मला आवर्जून म्हणत आहेत, उमर तू लढ, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहेत। लोकांची मनापासून हाक आहे की उमर आमचा निवडून येणार आहे। तर भागातील सर्व नागरिक आज माझ्या पाठीवर उभे आहेत। आज ही प्रभाग क्रमांक 16 ही काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाणार आहे, आणि आज तुम्ही उमेदवारी लढत आहे। आज या येणारी मतदान दिवशी काय परिणाम होईल? मी कुठल्याही पक्षाचा अजेंडा न राबवता माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर माझं बोलणं झाल्यानंतर एका ताकदीनं मी माझ्या प्रभागात माझ्या कामाच्या जोरावर आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं मी माझ्या आणि म्हणजे मायबाप जी जनता, गोरगरीब, माझ्याबरोबर ज्या माझ्या महिला बंधुवर्ग आहेत, तो मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीवर आहे। तर त्यांच्या जोरावर मी ही इलेक्शन लढवत आहे। तुम्हाला खात्री आहे या प्रभागामधून तुम्हाला नक्की विजय हा माझाच होणार आहे, माझ्या महिलांचा होणार आहे, माझ्या गोरगरीब जनतेचा होणार आहे। मी उमर गवंडी हा प्रभाग ओबीसी पुरुषमधून उभा आहे। त्याचबरोबर वैष्णवी मोरे या ओपन महिला या प्रभागातून उभारलेल्या आहेत। तर मला माझ्या पक्षाच्या सर्व प्रमुखांचा पाठिंबा आहे, त्यांची ताकद माझ्या बरोबर आहे। खास करून विशाल सिंग राजपूत साहेब हे सुद्धा माझ्यावर प्रत्येक तासाला ते अपडेट घेत आहेत आणि ताकद पुरवण्यास सगळं ते काम करत आहेत।